बघा समोर, समोर बघा समोर. हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर मस्त मजेत असायलाच हवं. मी सोनाली घेऊन आली आहे नवीन ब्लॉग तुमच्या सर्वांसाठी. तर आज आहे माझ्या मावस बहिणीचं डोहाळं जेवण, म्हणून आम्ही सगळे तिकडे चाललेलो आहोत. दिवसभर मुलीही खूप दमल्या होत्या, त्यामुळे गाडीतच त्या झोपी गेल्या आणि यांचाही फास्ट होता, म्हणून आम्ही रस्त्यातच थांबलो, कारण पेरू घ्यायचे होते म्हणून. तिथून पुढे आम्ही मम्मीकडे जाणार होतो. आणि अशा लोकांकडे ना स्कॅनर कधी असतात कधी नसतात, त्यामुळे खिशामध्ये सुट्टे पैसे असणे हे खूप महत्त्वाचं असतं. दौंडचा हा ब्रिज आहे ना रेल्वेच्या वरचा, तो इव्हिनिंगला किंवा रात्री ना जेव्हा लाईट लागते तेव्हा खरंच खूप सुंदर दिसतो. तर आज आहे माझ्या बहिणीचं डोहाळं जेवण आणि आम्ही तिकडेच चाललेलो आहोत. आता ती काय ओपन करते, कोणती वाटी ओपन करते, पेड्याची की बर्फीची, काय गमती जमती झाल्या आमच्यात, ते नक्की पहा व्हिडिओ शेवटपर्यंत, त्यामुळे तुम्हाला समजेल. तर मी फर्स्ट माझ्या मम्मीच्या घरी जाणार होती आणि माहेरच्या आपल्या अशा आठवणी असतात ना, त्यामुळे खरंच खूप छान वाटतं. आपलं अख्खं बालपण तिकडे गेलेलं असतं. इवन सगळे पाहुणे ना पहिल्यांदा तिकडे येणार होते, कारण माझ्या मम्मीची तब्येत बरोबर नसती आणि सगळे फर्स्ट तिला भेटायला जाणार होते. त्यानंतर तिथून सगळे माझ्या मावशीच्या घरी जाणार होते. आता डोहाळं जेवण पुरवायचं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असतात, खूप गमती जमती असतात. तर कशा पद्धतीने त्या झाल्या, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता मी फर्स्ट माझ्या मम्मीच्या घरी चाललेली आहे आणि ह्या माझ्या मामी आहेत, जे की माझ्या आदूला घेण्यासाठी आल्या होत्या. मला वाटलं तिकडं असन. काय बघायचं काय? अरे कुणी घेतलं, किती छान. बघ बघ, आयो दोघींना पण घेतलं सेम सेम. अरे मला आजीला आणि तिच्या आजीच्या भरपूर साऱ्या गप्पा झाल्या. अद्विरा गेल्या गेल्या आजीला बोलली की आजी हे बघ मी आले. प्रत्येक नाताचं आणि आजीचं एक रिलेशन असतं. माझ्या मम्मीची रिॲक्शन काहीशी अशी होती, कारण ती कित्येक तरी दिवस झालं घरामध्येच असते, जास्त बाहेर पडत नाही आणि तिला खरंच माझ्या मम्मीला फिरायचा खूप नाद होता. ती जेव्हा चांगली होती ना तेव्हा भरपूर साऱ्या गोष्टी फिरून घ्यायची. त्यानंतर माझ्या मामींनी माझ्या मुलींना खाऊ वगैरे घातलं. काय ग बाबी? मामा आजोबा येते. प्रत्येक आईचा मुलगी एक हळवा कोपरा असतो. इवन तिचं लग्न झालेलं असो किंवा नसो, माहेराला आलं की आईला तिचे किती लाड करू आणि किती नाही असं होत असतं. पण यावेळेस ते लाड पुरवायला माझ्यासाठी कोणीच नव्हतं. तर ही जागा वहिनीने घ्यायला हवी होती, पण ती वहिनीने घेता माझ्या मामींनी घेतली होती आणि मामींनीच आमच्यासाठी पाणीही दिलं, चहाही केला आणि खाऊही दिला होता. आता हे माझे मम्मी पप्पा आहेत आणि माझी ही मुलगी, माझी मावस भावाची जी छोटी मुलगी आहे ना अनुचं, आणि तिचं इतकं छान जमलं होतं ना, शेवटपर्यंत त्या इतक्या छान खेळल्या आणि राहिल्याही. तिच्याकडेच ती राहत होती. इवन आम्ही संध्याकाळी बहिणीच्या घरी पोहोचलो आणि हा माझा मावस भाऊ आहे, त्याचं डेकोरेशनचं जे आहे ना ते आहे. तो लग्न म्हणा, बर्थडे पार्टी, डोहाळं जेवण, भरपूर साऱ्या अशा ठिकाणी तो ना डेकोरेशन करत असतो. तुम्हाला पाहिजे त्या तुम्ही सांगताल त्या पद्धतीने तो डेकोरेशन करतो आणि खरंच खूप सुंदर डेकोरेशन आहे त्याचं. इवन कोणाला करायचं असेल तर मला नक्कीच कमेंट करा. त्यानंतर माझ्या इकडे मावस बहिणीचं जे आहे ना ते मेकअप चाललेला होता. आता बाळाची आई छान आणि गोड दिसली पाहिजे, त्यामुळे मावस बहीण म्हटली, अगं तिची जी छोटी बहीण होती ना ती म्हटली तू माझा मेकअप कर. म्हणून म्हटले ठीक आहे, मी तुझा मेकअप करून देते, कारण कार्यक्रम सुरू व्हायला टाईम होता. तोपर्यंत सगळं आवरलं. इकडे माझ्या मावस भावाचंही डेकोरेशन पूर्ण झालं होतं. इव्हिनिंगला सगळे जे लांबचे पाहुणे आहेत ना तेही जमा झाले होते. त्यानंतर माझ्या मावशांनी वगैरे जो काही खाऊ बनवला होता, म्हणजे माझ्या मावशीने हा सगळा खाऊ घरी बनवलेला आहे, फळं वगैरे आणलेली. आणि या ढोळा जेवणाच्या निमित्ताने ना आईकडून भरपूर सारा खाऊ मुलीला दिला जातो आणि इकडे सगळं मांडायचं चाललेलं होतं. तर हे 9 महिने आहेत ना कसे जातात हे कळतच नाही, कारण प्रत्येक आयुष्यात मुलीचा हा एक खूप मोठा टर्निंग पॉईंट असतो की आई होणं, आणि हे बाळ कसं आणि कधी मोठं होतं हे समजत नाही, कारण एवढीशा हातामध्ये मावणारं हे बाळ इतकं मोठं कधी होतं हे प्रत्येक मुलगी अनुभव घेत असते. आणि हे क्षण आहेत ना खूप छान असतात. आई होण्याचा क्षण हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट असतो, कारण एवढीसं बाळ आपल्या अंगाखांद्यावर खेळतं आणि मोठं होतं, ते परक्याचं होऊन जातं, कधी समजतच नाही. किती छान आणि मस्त असे ते दिवस असतात ना, जेव्हा ते आपल्या अंगणामध्ये दुडूदुडू धावतं किंवा पळतं, आणि त्यावेळेसला आईवडिलांना होणारा तो आनंद किंवा त्याच्या बारीक सारीक गोष्टी असतात की जे आपल्याला खूप मोटिवेट करून जातात किंवा खूप आपलंसं करून जातात. त्यानंतर इकडे तिच्या ज्या नंदिनी आहे ना तिची हळदी कुंकू वगैरे लावून ओटी भरून घेतली. आता पहिली ओटी ही माहेर आणि सासरची असते, म्हणून तिच्या नंदिनी ती भरून घेतली. आणि त्यानंतर इकडे माझ्या
मावशीनेही तिची ओटी भरून घेतली, कारण सगळे लाड हे आईकडून पुरवले जातात. डोहाळं जेवण म्हणजे आई वडिलांना आणि बाळाला दिला जाणारा हा आशीर्वाद. त्या बाळावर चांगले संस्कार व्हावे, ते बाळ चांगलं घडावं किंवा त्यांच्या घरामध्ये आनंदी अशी छान मस्त एक गोडली भावली यावी किंवा कृष्ण यावा, असंच काहीसं असतं. सगळ्यांना तो आनंदाचा क्षण एन्जॉय करता यावा त्या आई बाळाबरोबर. आईला तर 9 महिने होणारा त्रास हा प्रत्येक लेडीजला सहन करावाच लागतो. इवन कोणाला तो होतो, कोणाला नाही होत, पण तो शेवटचा जो क्षण असतो ना, तो सगळ्यात खूप महत्त्वाचा असतो. आणि पहिल्या दिवशी ज्या दिवशी खरंच आईला कळतं ना ती आई होणार आहे, तिच्यासाठी तो गगनात न मावणारा हा क्षण असतो. आणि ज्या दिवशी ती आपल्या बाळाला आपल्या हातामध्ये घेते ना, त्यावेळेस त्या आईसाठी खूप आनंदाचा क्षण असतो. इवन तिच्या घरातल्यांसाठीही किंवा पाहुण्यारावळ्यांसाठीही, कारण आई होणं ही देवाने दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे. कारण तिच्या खांद्यावर ते बाळ खेळतं, वाढतं, आई जे संस्कार लावते, तिच्या मागं आईही बाळाबरोबर दुडू धावते आणि तिचं सगळं बालपण आहे ना ती अनुभवत असते. कारण तिलाही तिच्या आईने असंच जपलं असेल, असंच ठेवलं असेल, या ह्यानीच ती पुढे त्या आपल्या बाळाला संस्कार देत असते. तर इकडे सगळा कार्यक्रम वगैरे झाला, सगळ्यांनी छान अशी ओटी भरली, तिला खाऊ भरवला आणि त्यानंतर इकडे जेवणालाही सगळेजण बसले होते. जेवणातही खूप सारा मेनू होता. आता ही माझ्या भावाची फॅमिली आहे आणि इकडे माझे मिस्टर वगैरे, मामा, माझे भाऊ सगळे बसलेले होते. त्यानंतर सगळ्यांनी फोटोशूट केलं. आपण कोण आहोत बाळाचे हे दाखवण्यासाठी. जेव्हा घरात बाळ येतं ना, तेव्हा त्या आईचं आयुष्य पूर्णच बदललेलं असतं. इवन तीही बदललेली असते आणि तिचे विचारही बदललेले असतात. कारण खरी सुरुवात इथूनच होते संसाराला. चॉईस करायचा का तर काय विषय नाही. बोट कर ना पुढे इथं बघा, बघ जमा एकदा ओपन करा. इथे बघ समोर स्माइल ठेवा तो बदल कुठं ठेवायचं काय करायचं. दोघांनी बराच वेळ डिसाईड करून दोनदा बर्फीची वाटी ओपन आणि त्यानंतर एकदा पेढ्याची वाटी ओपन केली. आता बर्फी येऊ किंवा पेढा येऊ, सगळेजण त्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत. कारण थोड्या दिवसातच आमच्याही घरात दुडू असा मलाही मावशी म्हणणारा एक पाहुणा आमच्या घरी येणार आहे. त्यामुळे दाजींनी छान असं तिला बर्फी भरवली आणि त्यानंतर शेवटी केक कापून छान अशी कार्यक्रमाचा शेवट केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.